दहशतवादीचे राजकारण जनता सहन करणार नाही, आमदार थोरात। आश्वी येथे अमृतवाहिनी बँकेच्या नूतन शाखेचा शुभारंभ। आपण कधीही चुकीचे राजकारण केले नाही, सर्वांना बरोबर घेऊन प्रेमाने आणि विकासाचे राजकारण केले, म्हणून जनता सातत्याने आपल्या सोबत आहे। त्यांचे सुरू असलेले दहशतीचे आणि जिरवाजिरवीचे राजकारण फार काळ चालणार नसून दहशतीचे राजकारण आता जनता सहन करणार नाही, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। आश्वी बुद्रुक येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या नूतन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी अध्यक्षस्थानी माननीय आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे होते, तर व्यासपीठावर अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, ॲडव्होकेट माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, कृषीभूषण सौ प्रभावतीताई घोगरे, डॉक्टर जयश्रीताई थोरात, आबासाहेब ओहळ, रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड, डॉक्टर राजेंद्र पिपाडा, गणपतराव सांगळे, गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, ॲडव्होकेट नारायणराव कारले, राजेंद्र चकोर, ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे, विजय हिंगे, सुमतीलाल गांधी, नवनाथ महाराज आंधळे, सुरेश थोरात, सरपंच नामदेव शिंदे, उपसरपंच सौ अरुणा हिंगे, गीताराम गायकवाड, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, अशोक सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी आदींसह संगमनेर व राहाता तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की अमृतवाहिनी बँकेने गोरगरिबांना मदत केली असून 500 पेक्षा ठेवी या बँकेमध्ये आहेत। आश्वीची शाखा ही चांगल्या कामातून नावारूपास येणार असून लवकरच राहात्यामध्ये ही शाखा सुरू करण्यात येईल। दहशत व दडपशाही असतानाही आश्वी व परिसराने 25 वर्ष सातत्याने मोठे मताधिक्य दिले। आपण विकास कामांमध्ये कधीही भेदभाव केला नाही, विरोधकांची ही कामे केली। मागील 2.5 वर्षांच्या काळात या परिसरातील अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या, यासाठी पाठपुरावा केला। सर्वांना बरोबर घेऊन प्रेमाचे व विकासाचे राजकारण केले, ही आपली परंपरा आहे। मात्र या उलट या परिसरामध्ये मोठी दहशत आहे। विरोधी गावचा सरपंच असेल तर अगदी पिण्याच्या पाण्यापर्यंत राजकारणाचे विष या लोकांनी नेऊन ठेवले आहे। जिरवाजिरवीचे आणि दमदाट्याचे राजकारण फार काळ चालत नाही। 10 वर्ष गणेश तुमच्या ताब्यात असताना चांगला चालवता आला नाही। आमची भावना आणि उद्देश चांगला म्हणून गणेश कारखाना अत्यंत चांगला चालला, मात्र त्यामध्येही अनेक अडचणी निर्माण करण्याचं काम सत्ताधारी करत आहेत। गोरगरिबांच्या प्रपंचाशी खेळू नका, सत्तेचा गर्व जनतेने उतरवला आहे। संगमनेर प्रमाणे राहता आणि शिर्डीमध्येही चांगले वातावरण निर्माण करू, असेही आमदार थोरात म्हणाले। तर माननीय आमदार डॉक्टर तांबे म्हणाले की काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हे देशातील सहकाराचे आदर्श मॉडेल आहे। भाजप सरकारने जनतेला अनेक भूलथापा दिल्या, मात्र जनतेने त्यांचा बुरखा फाडला आहे। अगदी अयोध्यामध्ये सुद्धा पराभव केला आहे। जीएसटीतून मिळणारा पैसा हा सरकारचा नसून गोरगरिबाचा आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केले। कृषीभूषण सौ प्रभावतीताई घोगरे म्हणाल्या की संगमनेरमध्ये अत्यंत शांततेचे, संस्कृतपणाचे आणि विकासाचे राजकारण आहे, मात्र राहाता तालुक्यामध्ये दडपशाही आणि हुकुमशाही आहे। हम करे सो कायदा निर्माण झाला आहे। शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही, दुधाला भाव नाही, पाण्याची बाटली महाग आहे, अशा प्रवरेच्या नेत्यांनी गोरगरिबांना देवच आठवायला लावला आहे। पण आता जनता जागृत झाली असून आता ही दडपशाही विरुद्ध आवाज उठवला जाईल, असंही त्या म्हणाल्या। तर डॉक्टर राजेंद्र पिपाडा म्हणाले की राहाता तालुक्यामध्ये खोट्या केसेस दाखल करणे, विनयभंग, ॲट्रॉसिटी यांच्यासारख्या खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत। अत्यंत दडपशाहीचे राजकारण सुरू आहे। राहाता शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरूनही राजकारण केले गेले। या हुकुमशाहीच्या राजकारणामुळे राहाता तालुका संपूर्णपणे अस्वस्थ असून आपण भाजप वरिष्ठांकडेही येथील नेतृत्वाची तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले। या प्रसंगी डॉक्टर जयाताई थोरात, रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांचीही भाषणे झाली। या कार्यक्रमासाठी बँकेचे संचालक किसन सुपेकर, संजय थोरात, राजेंद्र काजडे, लक्ष्मण खेमनर, शिवाजी जगताप, श्रीकांत गिरी, अविनाश सोनवणे, बाबूराव गुंजाळ, किसनराव वाळके, शांताराम फड, अण्णासाहेब शिंदे, श्रीमती ललिता दिघे, सौ कमल मंडलिक, कचरू फड, ब्रिजमोहन बिहानी, बाबूराव जराड, अभिजित ताजने, आझर शेख, संतोष ताजने, बाळासाहेब मदने, सौ प्रतिभाताई, सोमनाथ जोंधळे, सौ मीनाताई थेटे, लक्ष्मण डेंगडे, किरण बोरसे, सुरेश जोंधळे, दिनकर आंधळे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे स्वागत विजय हिंगे यांनी केले। प्रास्ताविक चेअरमन सुधाकर जोशी यांनी केले। सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे यांनी आभार मानले। यावेळी आश्वी बुद्रुक व परिसरातील पंचक्रोशीतील नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी भाऊसाहेब अण्णा वाघचौरे, अकोले।